भारतीय क्रिकेट टीम जी आहे ती राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ITC मौर्य या हॉटेलमधून ही टीम जी आहे ती निघालेली आहे। आपण पाहतो ही थेट दृश्य 2 बसेस ज्या आहेत त्या ITC मौर्य या हॉटेलमध्ये दाखल झालेल्या होत्या। राजधानी दिल्लीमध्ये साधारणतः सकाळी 6:15च्या आसपास ही टीम जी आहे ती दाखल झाली। तब्बल 17 वर्षांनंतर हे स्वप्न साकार झालं वर्ल्ड कपचं। त्यामुळं संपूर्ण चाहत्यांची म्हणजे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं होतं की टीम इंडिया मायदेशी कधी परतणार, कारण प्रचंड वादळाची परिस्थिती बार्बाडोसमध्ये होती। त्यामुळे विमानांची सगळी उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आली होती। त्यामुळं टीम इंडियाचं येणं जे आहे किंवा आगमन जे आहे ते लांबणीवर पडलेलं होतं। पण अखेर आज सकाळी तब्बल 17 ते 18 तासांचा प्रवास करून बार्बाडोसमधून म्हणजेच उत्तर अमेरिकेतल्या बार्बाडोसमधून टीम इंडिया थेट राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे। आता काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ही टीम इंडिया लोककल्याण मार्गाकडे जात आहे। त्या ठिकाणी विश्वचषकासह फोटो सेशन केलं जाईल पंतप्रधान मोदींसोबत। त्याचबरोबर त्यांची भेट देखील होईल, कारण जरी 29 तारखेला ही मॅच झालेली असली तरी त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या सगळ्या खेळाडूंशी संपर्क साधलेला होता, फोनवरून संवाद साधलेला होता। मात्र आज ही प्रत्यक्ष भेट होते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक खरं तर रिवाज आहे की ज्यावेळेला मोठी गोष्ट खेळाडूंकडून केली जाते किंवा जे यश मिळवलं जातं त्यानंतर पंतप्रधान यांची ती भेट जी आहे ती घेतली जाते आणि त्याप्रमाणे आज ही दिल्लीमध्ये भेट होते। आजचा दिवस खरं तर दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांसाठी महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण दिल्लीमध्ये पहिल्यांदा ही टीम जी आहे ती दाखल झाली आणि त्यानंतर दिल्लीमधून ही दुपारनंतर ही जी टीम इंडिया आहे ती मुंबईमध्ये देखील दाखल होणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं हेच आहे की हे सेलिब्रेशन कसं असेल याकडे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। आपण पाहतो ही थेट दृश्य समोर बसची की ज्या बसमधून टीम इंडिया जी आहे ती आता राजधानी दिल्लीतल्या या ITC मौर्य या हॉटेलमधून दाखल होते, रवाना होते लोककल्याण मार्गावर। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो अनेक चाहते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि म्हणजे एक छबी त्यांची किंवा जी पोज आहे ती आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी हॉटेलचे कर्मचारी असतील किंवा इतर क्रिकेट चाहते असतील ते या ठिकाणी या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहतो विराट कोहली आपल्या TV9 मराठीच्या स्क्रीनमध्ये थेट दिसतोय। इतर जे खेळाडू आहेत किंवा त्यांचे जे सगळे नातेवाईक कुटुंबीय जे आहेत ते देखील या बसमध्ये बसलेले आहेत आणि ही बस आता थेट पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी जात आहे। महत्त्वाचं हेच आहे की संपूर्ण देशामध्ये क्रिकेटला अक्षरशः देव मानलं जातं। करोडो चाहते जे आहेत ते क्रिकेटचे आहेत। त्यामुळं अगदी पाहायला गेलं तर म्हणजे सगळे जे चाहते आहेत ते आसुसलेले होते टीम इंडिया कधी दाखल होणार याकडे त्यांचं खरं तर लक्ष होतं आणि त्या पद्धतीनं ही सगळी जी टीम इंडिया जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली। आणि महत्त्वाचं हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही टीम इंडिया घेणार आहे, कारण यापूर्वी फक्त फोनवरून संवाद झालेला होता आणि आत्ता आपण पाहतोय जो कॉन्वॉय आहे म्हणजे पोलीस बंदोबस्तामध्ये या संपूर्ण क्रिकेट टीमला जे आहे ते लोककल्याण मार्गाकडे नेलं जात आहे आणि ITC मौर्य या हॉटेलमधून आता ही टीम दाखल होईल। काही वेळातच पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी फोटो सेशन होईल आणि भेट देखील होईल विश्वचषकासह। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।